आपल्याला भारतीय राजधानी दिल्लीमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी 3 कायद्यांच्या विरोधात केलेलं आंदोलन आठवत असेल. तशाच पद्धतीचं आंदोलन गेले 2-4 दिवस झालं युरोपीय युनियनची जी काही संसद आहे ब्रुसेल्स शहरामध्ये, त्या ठिकाणी युरोपीय युनियनमधील जे देश आहेत त्याच्यामध्ये फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, इटली यासारख्या देशातील शेतकरी जे आहेत ते हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर आणि आपला शेतमाल घेऊन करत आहेत. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जेव्हा दबाव आणि अटकाव वाढवला तेव्हा मात्र शेतकरी हे आक्रमक झाले. पुन्हा हे आंदोलन हिंसक बनलंय. आपल्याला ट्रॅक्टर जे आहेत हे पोलिसांचे बॅरिकेड तोडताना दिसत आहेत, रस्त्यावरती टायरी जळताना दिसत आहेत. पूर्ण शहरातल्या रस्त्यांच्यावरती शेतमाल जे आहेत शेतकऱ्यांचा हा पूर्ण पसरताना दिसतोय. तर हे आक्रमक आंदोलन जे चिघळलेलं आहे याच्या मध्यभागी जी काही मागणी आहे शेतकऱ्यांची ती महत्त्वाची आहे. युरोपीय युनियन आणि लॅटिन अमेरिकेतील जे देश आहेत यांच्यामध्ये एक व्यापार करार जो आहे तो होऊ घातला. त्याचं नाव आहे मर्कसर. ह्या मर्कसर करारान्वये युरोपीय युनियनमधील देशांना आपलं जे आयात शुल्क आहे ते कमी करावं लागतं. आणि अगोदरच युरोपातील शेतकरी जे आहेत हे शेतकरी त्रस्त आहेत. ते म्हणजे वाढता उत्पादन खर्च, पर्यावरणाच्या जाचक अटी सरकारकडूनच्या, पुन्हा लंपीसारखं जनावरांच्यावरती आलेलं आरोग्याचं संकट, या सगळ्याच्या पार्श्वभूमी किंवा शेती करण्यासाठी लागणारी जी अवजार आहेत त्या सगळ्यांचा वाढलेला खर्च जो आहे, या सगळ्यांच्यामुळे शेतकरी मागणी करतायत की हा व्यापारी करार जो आहे मर्कसर करार रद्द व्हायला पाहिजे. आणि तो काही दिवसांनी ब्राझीलमध्ये होणार आहे, त्याच्यावरती स्वाक्षऱ्या होणार आहेत. आणि शेतकरी म्हणून म्हणतात की आम्हाला हा मर्कसर करार जो आहे तो नको आहे. यासाठी आता म्हणून शेतकरी आपल्या जीवाचं रान करतायत, आंदोलन करतायत. पूर्ण शहरामध्ये आपल्याला नाकेबंदी दिसते किंवा संपूर्ण सोशल मीडिया जो आहे हा सोशल मीडिया या आंदोलन भरून गेलेला दिसतो आपल्याला. या पद्धतीचे व्यापार करार आहे, जसं भारत अमेरिकेमध्ये व्यापार करार झाला, या सगळ्यांच्या मध्यभागी मध्यस्थी असते ती म्हणजे जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक ज्या आहेत, या पद्धतीच्या करारांच्याद्वारे फायदा हा फक्त मल्टीनॅशनल कंपनी, आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि याच्या खालोखाल मग जे सत्ताधीश राजकारणी आहेत यांना होत असतो. इकडचे शेतकरी काय, तिकडचे शेतकरी काय, कोणत्याही देशाच्या शेतकऱ्यांना याचा तोटाच होत असतो. या करारांमध्ये असं नाही की लॅटिन अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मुद्दा आहे मधले जे काही लोणी आहे ते लोणी ह्या मल्टीनॅशनल कंपन्या करणार आहेत. म्हणून जसं युरोपियन युनियनमधल्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय वेगळे व्यापारी करार हे त्यांच्या विरोधातले कसे आहेत हे समजतात, त्या तुलनेत आशिया खंडातील शेतकऱ्यांना, भारतातील शेतकऱ्यांना हे जे करारामधील बारीक सारीक गोष्टी आहेत याचा आपल्यावरती काय प्रभाव पडेल हे कमी समजतं किंवा त्याची जाणीव कमी आहे. म्हणून हे आंदोलन कमी करताना दिसतात. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आंदोलन आपल्या हक्कासाठी शेतकरी युरोपातील रस्त्यावर, तशाच पद्धतीनं आशिया खंडातील भारतातील शेतकरी जे आहेत ते रस्त्यावरती आले पाहिजेत. नाहीतर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण गेले काही महिने बघतोय 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एखाद्या शेतकऱ्याला 2 दिवसापूर्वी कर्ज भागवण्यासाठी सावकाराचं किडनी विकायला लागलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की संघर्ष जो आहे याच्याकडे एका सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे. आपल्या हातातलं ते एकमेव हत्यार आहे सरकारवरती दबाव वाढवण्याचं आणि आपलं हित जे आहे ते साधून घेण्याचं.